मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आल्यानंतर सगळ्यांचं लक्ष हे पुण्यातल्या कर्नल पुरोहित यांच्या घराकडे गेलं नसेल तरच नवल. कारण या मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्वांची निर्दोष सुटका केली याच्यामध्ये कर्नल पुरोहित यांचं नाव देखील होतं. आणि पुण्यातल्या त्यांच्या या घराच्या इथे मी आहे. या घराच्या आसपास राहणारे त्यांचे जे शेजारी आहे त्यांच्याशी देखील त्यांचा चांगला समन्वय होता. कर्नल पुरोहित इथे राहतात का? हा तेच राहतात. अच्छा, तुम्ही किती दिवसांपासून त्यांना ओळखत? 35 वर्षांनी. त्यांचा स्वभाव वगैरे? स्वभाव सगळा अच्छा चांगला आहे त्यांचा. मी त्यांच्याकडे काम बी करतो तिला. त्यांच्याकडे काम करत? गाड्या बिड्या घ्यायला सगळं करायला आहे तिला. बर. मग ते नेहमी जेव्हा जात येत होते त्यावेळेस तुमच्याशी बोलताना वगैरे, कारण त्यांचं बॉम्बस्फोटात नाव आलं, तुम्हाला वाटते त्यांनी बॉम्बस्फोट कधी केले? जरी आले ना तरी मग बाबा कसे काय आहेत काय असं म्हणायचं मला. त्यांचा बॉम्बस्फोटात सहभाग असेल वाटतं तुम्हाला? कुणाचा? पुरोहितांचा? नाही नाही त्यांनी असं काही काम केलं असेल असं? नाही नाही काय नाही काय. म्हणजे हा न्यायालयाचा आलेला निकाल तुम्हाला वाटतं योग्य आहे? हो योग्य वाटते आम्हाला. तर अशा पद्धतीने त्यांचे जे शेजारी आहेत त्यांच्यामध्ये देखील ज्या भावना आहेत, तुम्ही पुरोहितांना ओळखता, काय त्यांचा स्वभाव होता आणि या निकालाने काय वाटते? स्वभाव त्यांचा चांगला आहे. मस्त. आणि त्यांच्याशी आता हा जो निकाल आल्यानंतर तुमची भावना काय? नाही मस्त झालं निकालाला. चांगलं झालं उलट. म्हणजे तुम्ही तर काम करत होता बाबा त्यांच्याकडे, हा निकाल? मी आहे ना माले काम करायला येते. सकाळचं काम करून मी जायचो. मी काय 35 वर्ष मी यांना ओळखते इथे. अच्छा, तर म्हणजे आता ह्या निकालामुळे सगळ्यात जास्त समाधान तुम्हालाही वाटलं? समाधान आम्हालाही वाटलं म्हणतो आम्ही माझी खाली आलो काय आवाज येते म्हणून. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या शेजाऱ्यांच्या भावना आहेत. आणि हे बाबा तर त्यांच्याकडे गेले 35 वर्ष काम करत होते. त्याच्यामुळे आता या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर ह्या सगळ्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात. कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी.